मी सोलापूर रविवारपेठ 9 मध्ये मी इच्छुक आहे. मी श्याम नायक सोलापूरचा चेहला अबोलीताई मंजेली. माझं नाव रामचंद्र मंजेली आहे. तृतीपंथीमध्ये अबोली म्हणतात. मी कुठं बी महाराष्ट्रामध्ये मला कुठं बी उभार करू दे, मी उभारायला तयार आहे, मी लढायला तयार आहे. मी इच्छुक आहे. राष्ट्रवादी अजितदादा काम भरपूर केलेलं आहे. लाडकी बहीण त्यांनीच केलेलं आहे. अजितदादा भरपूर कामं केलेत. शेताचं कामं केलेत, रोजगारीचं कामं केलेत, कामगारचं कामं केलेत. अजितदादा 1 नंबर काम केलेत म्हणून अजितदादा पक्षामध्येच आज आलो मी. काय अपेक्षा आहेत तुमच्या पक्षाकडून आणि तुम्ही काय नक्की निवडणुकीमध्ये मुद्दे घेऊन सामोरे जाता निवडणुकीला? माझा तुरत्या पंथ्यांना बी नाही पाहिजे. तुरत्या पंथ्यांना गोरगरिबांना नाही पाहिजे. आता जेंट्साला निवडून दिलो आम्ही, जेंट्स काय काम केलं नाही. लेडीजला निवडून आणलो मी एवढंपर्यंत. लेडीज बी कामं केलं नाही. आज तृतीपंथी आहे मी. मला काय खायला प्यायला पैसा सोना साड्या भरपूर आहेत, पण गोरगरिबासाठी मी आज हे राष्ट्रवादीमध्ये उतरलेला आहे. माझं नाही करावं अजितदादांनी 100% मला नाही करावं, मला तिकीट द्यावं. मी लढायला तयार आहे. निवडून येण्याची शक्यता तुमची आहे का आणि तुमच्या मागे मतदार किती येऊ शकतो? कशा पद्धतीचे कामं तुम्ही आजपर्यंत केलेले? भरपूर केलेलं आहे मी कामं. हे लॉकडाऊनमध्ये घरादाराला विचारलं गोरगरिबांना तुम्हाला काय लागतं काय नाही म्हणून. गोरगरिबांना भरपूर नाही केलं मी तृतीपंथी असून. किती आमदार लोक होतं, किती नगरसेवक होतं, त्यांच्याकडं मी किती जणांना घेऊन गेला तर कोण बी म्हणलेत हे आम्ही पैसे देऊन निवडून आलो आम्ही, आम्हाला तर तुम्ही फुकट गाठलं नाही. आम्ही पैसे दिलो तुम्हाला 1000 2000 500 रुपये, आम्ही कशाला देऊ म्हणून असं म्हणलेत. आमदार लोक बी म्हणलेत, नगरसेवक लोक बी म्हणलेत. त्यांच्या ईर्षेवरच मी आज उभारलेला आहे. गोरगरिबाला चांगलं करायचं माझं तड आहे. अजून चांगलं करणार आहे. मी येताना घेऊन आला नाही, जाताना घेऊन गेला नाही, घेऊन जात नाही, पण गोरगरिबाचं चांगलं करणार आहे मी. पण तुमच्या तृतीय समाजाकडून पंथीय समाजाकडून तुम्हाला सपोर्ट आहे का या गोष्टीसाठी? भरपूर आहे. माझं गुरु आलेच ना यायचे दादा. तू भाजपमधनं उमेदवारीसाठी अर्ज दाखल केली होती, तिथं काय झालं? तिकडनं डायरेक्ट सोडून परत दिनेत. मी फोनवर फोन करायलो, ते ऑफिसमध्ये बी गेलो. मला काही लक्ष देण्यात, चांगल्याला लक्ष देण्यात. माझं तृतीपंथीला काय लक्ष देतात त्यांनी? अजितदादा न्याय देतील असं वाटतं? 100% न्याय देतात. मी स्टार्टला राष्ट्रवादीमध्येच परवीस केलो, आता बी परवीस अजितदादाकडेच गेलो. 100% मला न्याय देतात त्यांनी. आज सोनं भरपूर घालून आलं. किती सोनं घालून आलं तुम्ही? आणि सोनं मग आमचं